टीमच्या माध्यमातून महत्त्वाचा मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला साने गुरुजी स्पोर्ट जोचंद्र आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ आपला पाहायला मिळेल तो म्हणजेच जॉली बॉईज. मॅचला मजा येईल. 3 ओव्हरचा मॅच आणि 3 ओव्हरच्या मॅचमध्ये पाहूयात धाबा किती बनतायत. गेल्या मॅचमध्ये आपण बघितलं एनएम चॅम्पियन भरपूर फॉर्ममध्ये असलेला संघ आहे. जबरदस्त कामगिरी गेल्या मॅचमध्ये जर पाहिले गेले तर जबरदस्त कामगिरी करत असताना शैलूची विकेट शून्यावरती गेली. हे निखिलला ठाऊक होतं, निशानला ठाऊक होतं, परंतु निशानने 2 षटकार 1 चौकार, त्यामध्ये निखिलने जर पाहिलं तर धुवा जर बॅटिंग करत असताना अगदी 5 लागोपाठ षटकार ठोकले आणि त्यामध्ये एक चौकाराचा समावेश आहे, एक सिंगल आणि एक डबलच्या स्वरूपात धाव. म्हणजेच काय तर गेल्या मॅचमध्ये निखिलने खूप चांगला खेळ दर्शवला. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. ललितजी भोईर पंचांचा इशारा आल्या. सामन्याला सुरुवात. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्राईक एंडवरती शुभम म्हात्रे आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्या पालमडीचा दर्पण म्हात्रे आणि गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज राहुल यांना आपण बघत आहोत. गेम इज ऑन. चला भावेश भोईर बॅटला सुरुवात करायची आहे. पहिला बॉल. हवेचा वेग अजून देखील भरपूर प्रमाणात पाहायला मिळतोय. पहिला बॉल आणि पहिला बॉल सीमा रेषेच्या बाहेर. शुभम म्हात्रेच्या बॅट मधून धूमधडाका षटकार. जर पाहिजे गेले तर आक्रमण करण्याचा प्रयत्न मागे निघून जाईल बॉल आणि ते डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. खरं तर पहिला बॉल वेगाने टाकला होता, दुसरा बॉलमध्ये थोडंसं गतीमध्ये परिवर्तन झालं आणि त्याच करायचं शुभमला हा बॉल थोडासा समजण्यामध्ये वेळ गेला आणि त्याच करायचं मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता ही मात्र केली जाते. राईट ओव्हर दी विकेट. याही वेळेला फटका हवेत खेळल्या, उंची जास्त गाठले, लांबी देखील गाठान दिसतोय. बॉल बॉल सीमारेषा पलीकडे डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला चकवत असताना बॉल सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. तीन बॉलच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 12 लागल्या गेल्यात. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग शुभम म्हात्रे फिटनेस जिमचे प्रोप्रायटर आहेत आणि चांगली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न यावेळेला बॅटचा स्विंग फिरवला करूर, परंतु इथे बॅटच्या अगदी जवळून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पंच देखील सांगतायत, कळवतायत कशा पद्धतीने इथे मैदानाच्या आतमध्ये जरूर हा चेंडू होता. ऍक्शन रिप्ले हा JTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. ऑफस्टिकच्या अगदी हलकेसे बाहेर शपल झाले. त्यानंतर जर पाहिले गेले तर व्हाईट लाईनच्या अगदी आतमधून बॉल गेला आणि त्याच खेळाचा मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता ही मात्र केली जाते. षटक क्रमांक पहिल्या दिला आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल षटकार, चौथा बॉल डॉट. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 12 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र या टीमला मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहोत. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार राहुल. धीम्या गतीचा बॉल फुलटोस. अपॉर्च्युनिटी होती परंतु इथे मिस केले फलंदाज शुभमने, परंतु या बॉलवरती आमंत्रित स्वरूपात धावा मिळतील. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 13 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आल्यासह प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं, सर्व मान्यवरांचं साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र आयोजित साने गुरुजी चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 13 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या 4 चेंडूच्या अगदी समाप्तीनंतर पुढचा बॉल. ज्या वेळेला मात्र फटका मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप. मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याचा देखील प्रयत्न झालेला नाही आहे. ही एक महत्वाची संधी. जरूर कॅच ड्रॉप झाली शुभमचे, परंतु धाव नाही आली या बॉलवरती. ही एक महत्वाची बाब पाहायला मिळाली. यंगस्टर आहेत परंतु मी कौतुक करेन
जॉली बॉयज या टीमचं, कारण की 40+ जास्तीत जास्त खेळाडू या टीममध्ये पाहायला मिळतात. किशोर यांना आपण बघता, कांचन असतील, अगदी जर पाहिले गेले तर हरिदास असतील, कृपेश यांना देखील आपण बघत आहोत, किशोरजी पाटील असतील, असे बरेच खेळाडू आहेत. परंतु त्यामध्ये यंगस्टर देखील खेळताना दिसत आहेत. ही देखील एक महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळाली. ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉटमॅनचा पुरेपूर वापर करत असताना डीप विकेटला 1 बाउन्स ओव्हर द रो. शुभमच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना टीम साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र या संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचली जाते. 17 धावा फटकावरती लागल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकही गडी बाद नाही केलाय. केवळ एक छोटासा डीजे ब्रेक. षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाजीच्या मार्कवरती शुभम यांना आपण बघत आहोत. 17 धावा फटकावर लागल्यात. दर्पण पहिला बॉल फुलटोस होता. इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु नाही जमलं. या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये अगदी जर पाहिले गेले तर एकच धाव या बॉलवरती प्राप्त केली जाईल. फुलटोस बॉल होता, परंतु इथे डीप होणारा बॉल पाहायला मिळाला आणि त्याच करण्याचं मैदानाच्या आतमध्ये नो बॉल घोषित नाही केलंय. पंच देखील कौतुक करावं लागेल. धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी राहतोय. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 18च्या घरामध्ये. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना दोन्ही बॅटर ऑफस्टिक वरती आदळणारा बॉल, परंतु इथे फुलटॉस बॉलला कन्वर्ट करत असताना यवनलाल बागपत स्पर्धेला क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक बनून राहतील. नो चान्स फॉर दिस फिल्डर. चेडू सीमारेषे पार. शुभमच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. चांगली बॅटिंग केली याही मॅच मध्ये. शुभम मात्र आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय. जवळपास 2 षटकार 2 चौकार. अगदी 7 बॉल मध्ये त्याच्या बॅटमधून 20 धावा आलेल्या आहेत. धावा बनतायत ही महत्वाची गोष्ट. टीमची टोटल या चौकाराच्या माध्यमातून जाऊन पोहोचते 22च्या घरामध्ये. फुलटॉस आहे पुन्हा एकदा व्यवस्थित बॅटच्या रडामध्ये येऊ शकला नाही. सिंगल धाव कंप्लीट केली गेली वेगाने. डीप विकेटचे क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. एक धावीच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत भर पडल्या. धावसंख्येत पोहोचते धाव फटकावरती 23च्या घरामध्ये 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. षटक क्रमांक आपण दुसरं बघतोय शुभम आणि 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथे पुरेपूर कंप्लीट झालाय. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बॉल होते यार. लो फुलटॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला मनगटाचा पुरेपूर वापर केला गेला. क्षेत्ररक्षक वेगाने येतील बॉल पर्यंत. फेकी केली जाईल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती शुभम म्हात्रे आणि दुसरा बद्दल दर्पण म्हात्रे या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या गेल्यात. या 2 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 25च्या घरामध्ये. 25 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. पहिल्या दिवस या संपूर्ण स्पर्धेचा NCA अंतर्गत 10 संघ खेळताना दिसतात आणि खूप चांगले क्रिकेट आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळाले. इथे फटका चांगला समोर टाकलाय, समोर उडवलाय. काय फटका खेळलाय वा. विथ द टायमिंग आणि बॅटचं स्विंग अप्रतिम होतं. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना दर्पण म्हात्रेच्या बॅटमधून 6 धावा. झालं बॅटच्या स्लॉट मध्ये आलं, पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. या बॉलवरती दर्पणच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळतोय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 31 धावा त्या फटकावरती. कोर्टप्याचा बॉल ड्राईव्ह केले. अगदी जर पाहिलं तर खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. खोदून काढला गेलाय. क्षेत्ररक्षक येथील वेगाने बॉलपर्यंत चांगली फिल्डिंग. या बॉलवरती एकच धाव. चला पांड्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये धावत पडत कल्पेश आपण करायचे. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर
प्रथम बॅटिंग करत असताना साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र या संघाची धावसंख्या धाफडकावरती विदाऊट लॉस 32 धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. दोन ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात. आमचे पोलीस निरीक्षक पंकज राठोड यांना देखील आपण बघतायत. एक चांगले बॉलर आहेत आणि गेल्या मॅचमध्ये त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली. याही मॅचमध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. परंतु नेहमीच स्पर्धेची चर्चा केली गेली. अगदी प्रत्येक पर्वामध्ये काहीतरी वेगळं आणि नवीन आयोजन करण्याचा प्रयत्न राहते. चिंबारो बॉयज खुश असेल आजच्या दिवसात पहिल्या मॅच जिंकल्यानंतर आराम मिळाला आणि आता मात्र लागोपाठ त्यांना मॅचेस खेळायचे आहेत. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली तो संघ खेळताना दिसेल आणि खरं तर त्याने नवीनच संघ उभारलाय आणि जबरदस्त कामगिरी त्या संघाची. कुठेतरी एफर्ट कमी होतात प्रत्येक मॅचमध्ये, परंतु ते पुरेपूर पुढच्या मॅचमध्ये भरून काढण्याचा प्रयत्न त्याचा नेहमीच प्रामाणिक राहिलाय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. ऑनसाईडला टर्न करत असताना क्षेत्ररक्षक मिड विकेटचे चांगली फिल्डिंग. कौतुक त्या क्षेत्ररक्षकाचं करावं लागेल. वारंवार त्या चेंडूवरती येतात आणि चांगल्या दर्जाचं फिल्डिंग त्या ठिकाणी करत असतात. कारण की ग्राउंड लेवलला बॉल गेल्यानंतर हातामध्ये बॉल कलेक्ट करणं तितकीशी सोपी गोष्ट नसते. परंतु यावेळेला जबरदस्त फिल्डिंगचे एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळालेत. या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये मिळतील धावा 2 आणि 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडकावरती 34 धावा. पहा या मैदानावरती 30 षटकामध्ये 50 जरी बनतायत तरी 50 धावांचं टोटल देखील छोटं मानलं जाईल. कारण की हवेचा वेग आहे. अगदी या मैदानावरती जास्तीत जास्त षटकार चौकार सातत्याने आपल्याला पाहायला मिळाले आहेत. स्ट्राईक एंडवरती मिस्टर JPL अर्थात दर्पण म्हात्रे या फलंदाजाला बघत आहोत. ऑन साईडला काय फटका खेळलाय वा विथ द टायमिंग. त्याचबरोबरीनं जबरदस्त फटका खेळलाय. बॉलला पाठवलंय डीप बाकपर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. दर्पण म्हात्रे ट्रेडमार्क शॉट षटकार. आधुनिक क्रिकेट आहे आणि इम्प्रोवायझिंग स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. बैठक हा फटका पाहायला मिळाला. धावसंख्या धाफडकावरती या षटकाराच्या माध्यमातून पोहोचेल. 40 धावा धाफडकावरती लागलेले आहेत. प्रतिस्पर्धीमध्ये जास्तीत जास्त 40+ खेळाडू आहेत आणि आता मात्र 40 धावा धाफडकावरती पाहायला मिळतात. 50च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न टीम साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाचा प्रामाणिकरित्या आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातच या ठिकाणी जर पाहिजे धुमधडाक्यात झाले. पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर षटकार आला. म्हणजेच काय 2 बॉलमध्ये 8 धावा स्लॉग ओव्हरमध्ये कंप्लीट केल्यात. याही वेळेला फटका खेळलाय खरा आणि बॉल सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक हा सलगचा दुसरा षटकार दर्पण म्हात्रेच्या बॅटमधून. लागल्या त्या षटकाराच्या मदतीनं प्रथम बॅटिंग करत असताना साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र 46 धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात. 46 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. ओहो यावेळेला जर पाहिले गेले तर बटेक शो करण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत आणि शेवटच्या क्षणाला चांगली फिल्डिंग. बॉल आतमध्ये ढकललाय जरूर. 2 धावा प्राप्त केल्या. तिसऱ्या धावेसाठी शुभम आणि दोन्ही फलंदाज पलटलेत. 3 धावा प्राप्त केल्या. चौथी धावेसाठी पलटण्याचा प्रयत्न आणि इथे मैदानाच्या आतमध्ये विकेट जाईल. फलंदाज बाद. दर्पण म्हात्रे बॅक टू दी पवेलियन गॉन.
मध्ये 27 धावा केल्या दर्पण म्हात्रे षटकार आणि चौकारांची आतिफभाई ज्यांनी मैदानाच्या आतमध्ये केली 8 बॉलमध्ये 27 धावा ग्रेट बॅटिंग दर्पण म्हात्रे. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज इंडियट नंबर 3 वरती टीमचे कॅप्टन शैलू यांना आपण बघत आहोत. पुढचा बॉल पण तो स्ट्रायकर वरती शुभम आहेत. बॅटची कडा घेतली बॉल चाला मागे बॉलला अगदी कलेक्ट करेपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक धाव प्राप्त केलेली आहे. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फडकावरती जाऊन पोहोचते 50 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. शेवटचा अंतिम बॉल स्ट्राईक एंडवरती शैलू आहेत. शैलेश यांना आपण बघतायत. शेवटचा अंतिम बॉल फुलटोस आक्रमण केलाय. काय फटका खेळलाय. प्रत्येक फलंदाज येतो आणि षटकार आणि चौकारांची आतिषबाजीच करतोय. 56 धावा फडकावरती लागल्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. आता 57 करायचा आहे जॉली बॉईज जुचंद्र या टीमला. चला चिट्ट्यांचा ड्रॉ या ठिकाणी केला जाईल. विजेता संघ आणि NM चॅम्पियन्स 2 चिट्ट्या असतील. चला 2 चिट्ट्या आपल्याला पाहायला मिळतील आणि विजेता संघाला या ठिकाणी बाय असणार आहे. म्हणजेच काय तर यस विजेता संघ आपल्याला बाय असेल. आता पाहूयात आजच्या दिवसातील सेमीफायनलचा मॅच कोण खेळेल. एका बाजूला सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर पाहिले गेले तर जॉली बॉईज जुचंद्र या 2 टीमच्या माध्यमातून मॅच पाहायला मिळेल. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 56 धावा फडकावरती लागल्या गेल्यात आणि 57 धावेचा आता पाठलाग असणार आहे. चला चिंबर बॉईज आणि NM चॅम्पियन्स या 2 टीमच्या माध्यमातून टॉस आपण करणार आहोत. चला दोन्ही टीम रेडी आहेत टॉस साठी. मी मान्यवरांना विनंती करेन. चला नितेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण या पुढचा मॅच आपण टॉस करणार आहोत. चिंबर बॉईज आणि त्यांच्या उपेक्षा जर पाहिले गेले तर NM चॅम्पियन्स या 2 संघांच्या माध्यमातून हा टॉस आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील या पुढचा महत्त्वाचा मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 2 टीम्स आणि दोन्ही टीमचे कॅप्टन. चला मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करणार टॉस. टॉस जिंकलाय चिंबर बॉईज संघाने आणि प्रथमतःच त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला जाईलच. कुणाल पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 2 टीम्स एकमेकांच्या विरोधात या पुढच्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतील. परंतु इथे ही रॉयल एंट्री मैदानाच्या आतमध्ये साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाची प्लेइंग 11 मैदानाच्या आतमध्ये जर आपल्याला पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठ दाखवलं जातं JTC लाईव्हच्या माध्यमातून. संपूर्ण आमच्या अतिथी आणि जुचंद्र परिसरामध्ये ज्या ज्या वेळेला स्पर्धा असतात त्या वेळेला भव्य दिव्य मुख्य व्यासपीठ आपण नेहमीच पाहत असतो. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावात धावा बनल्यात धाव फडकावरती. त्या म्हणजे स्कोर कार्डवरती 56 धावा आणि 57 धावा इथे लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवण्यात आले. चला ज्या वेळेला मॅचला सुरुवात होईल हे आपण ऐकूयात आवाज अक्षयजी साठव यांचा. थँक्यू तुषारजी. सोनवणे यांचा आवाज आपण ऐकलात. साने गुरुजी स्पोर्ट आयोजित साने गुरुजी चषक आणि साने गुरुजी चषकामध्ये साने गुरुजी टीमने देखील ट्रॉफ्या मारल्यात अनेक. पण घरची स्पर्धा आणि नेहमीच चांगलं परफॉर्मन्स राहिला या टीमचा. 56 धावा त्या धावफलकावरती लगावल्या आणि 57 3 ओव्हर म्हणून जरी 57 वाटल्या तर इथे कोणतीही धावसंख्या सेफ नाही आहे. 68 चेस झाल्यात. मागील मॅचमध्ये 50 क्रॉस केलाय आणि दोन्ही वेळेला NM चॅम्पियनने तो कारनामा केलाय. टॉस कोण जिंकलाय. चिंबारो बॉयजने टॉस जिंकलाय आणि निर्णय त्यांचा. चिंबारो बॉयज सर्वांशी जास्त लांब असतात
बाकी संघ एकमेकांच्या आजूबाजूला दिसतात. चिंबारोचा एक वेगळा क्रेज आहे आणि तो संघ नेहमी वेगळं एंड निवडतो. कुणाल, काय डिसिजन आहे तुमच्या टीमचं? होणारा मॅच 3 ओव्हरचा असेल. चांगलं आयोजन, मॅनेजमेंट परफेक्ट. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा बहुमान आहे या स्पर्धेचा, साने गुरुजी चषक. आणि जेव्हा फॉर्म येतो त्यावेळी ऑलरेडी टीम बुक होत आहेत. आम्हाला देखील 4 ते 5 टीमचा कॉल आला होता बाहेरच्या संघाचा की आम्हाला एंट्री मिळेल का. वसई, कोलीवाडा, त्यानंतर कोचिवडे, मीरा रोड टीम. परंतु अगोदर आकाशने सांगितले की 2 आठवडे अगोदरच सर्व टीम बुक झाल्यात. भावेश आणि विशाल, सध्या विशाल आहे स्ट्राईकला, भावेश नॉन स्ट्राईक एंडला. बॉलिंग मार्क वरती हार्दिक, आणि दोन्ही टीमला देऊया हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल लोअर फुल टॉस. म्हणून सांगितले की लोअर फुल टॉस बॉल खेळणं क्रिकेटमध्ये डिफिकल्ट झालंय. जड्डू जबरदस्त फिल्डिंग करतो या टीमचा जड्डू. 1 रन 1 बॉल. साने गुरुजी टीम मध्ये प्रणय, कल्पेश, त्यानंतर केवल. चांगले स्ट्रॉंग टीम बनले. खऱ्या अर्थाने सर्व साने गुरुजीचे मेंबर्स आहेत प्रॉपरली. आडव्या बॅटने केल्या. भावेश भोईरला या मॅच मध्ये चालावं लागेल. आडव्या बॅटने केलंय, थोडंसं पंबलिंग झालं. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पैकी खराब. फिल्डिंग देखील खराब. या 2 धावा, 2 चेंडू 3 धावा या धाव फलकावरती. टीम साने गुरुजी आणि जॉली बॉईज आणि साने गुरुजी करता सूचना आहेत. जिंकेल तो क्वालिफाय होईल. चिठ्ठीमध्ये बाय आहे, म्हणून आज असं लढावं लागेल जॉली बॉईजला देखील. एक सामना कमी खेळावा लागेल. अंतिम मॅच खेळायचा आहे ना, तर हा मॅच जिंकणं, हा सामना जिंकणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि भावेशवरती पूर्ण जिम्मेदारी आहे. भावेशची बॅट लागली ना तर या धावा तो बनवू शकतो. अनेक वेळा मॅचेस जिंकवल्यात या मैदानावरती आणि भावेशचा बोलबाला आपण पाहिलाय. आज या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये भावेशची बॅट लागली तर जॉली बॉईज खुश होईल आणि संघ देखील क्वालिफाय होऊ शकतो. म्हणून संयम ठेवून चांगली बॅटिंग करावी लागेल. इथे जर पाहिलं, पायावरचा बॉल, पाय पकडलाय, लॉंग लेगला खेळलाय, एका टप्प्याच्या साह्याने चौकार. थँक्यू डीजे. साने गुरुजी स्पर्धा का खास आहे तर भावेशने 2022 मध्ये साने गुरुजी चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज घेतले आहे. आणि मला वाटतं जुचंद्रच्या ग्राउंडवरती, अजिंक्य मैदानावरती ते 4 षटकार ठोकले होते. म्हणून हीच ती स्पर्धा आहे आणि हाच तो रेकॉर्ड आहे. हा रेकॉर्ड ब्रेक करावा लागेल भावेश भोईरला. आणि सध्या धावा येत आहेत. 3 बॉल 7 रन. थोडा क्विक अँड फास्ट साने गुरुजी. ब्लॉक हॉल डिलेव्हरी, वाईड लाईन यॉर्कर लेन, जबरदस्त. मला वाटते हार्दिक मात्र विदाऊट प्रॅक्टिस क्रिकेट खेळतोय, परंतु जेव्हा जेव्हा येतो ना इम्प्रेस करतोय. नजर बसले त्याची आणि चांगला फिटनेस देखील त्याने मेंटेन केलाय. कमी वयात, कमी काळात, कमी वेळेत जास्त प्रगती केली हार्दिक म्हात्रेनी. 4 बॉल 8 रन. रनवे मध्ये बिघाड, एक तर षटकार किंवा विकेट, या 2 गोष्टी नेहमी होत असतात, किंवा एक्स्ट्रा धावा. या बॉलवरती विकास, भावेश आणि विशाल आहे. बघूया, मोठे पटके पाहिजे. 14 मध्ये 49 ची गरज आहे. ओ मिस झालाय. बॅटर बीट, एसटी रक्षक बीट, आणि इथे शॉर्ट थर्डमॅनला बॉल येतोय. 22च्या माध्यमातून 1 धाव. 13 बॉल 48 ची गरज. 13 बॉल मध्ये 48 हव्या आहेत.
भावेश सध्या स्ट्राईकला आहे. हरिदास आणि कांचननी जबरदस्त बॅटिंग केली होती मागील मॅच मध्ये. दोन मॅच विनर सध्या डगआउट मध्ये शांत बसलेत. 13-48 चा मॅच. मोठा पटका खेचायचा आहे, परंतु इथे थोडस जर पाहिलं तर लेंथ लांब होती. लांबून शॉर्ट आर्म पुल करायचा होता आणि व्ही फॅक्टर मध्ये चेडू निघून जाते काऊ कॉर्नर फेस मधून. चौकार. 4 धावेने धावफलक 13. पंच टार्गेट आहे 1 ओव्हर 13 धावा. ज्या पद्धतीने बॅटिंग केले आपण म्हणू शकतो की डेफिनेटली चांगला स्कोर आहे, परंतु साने गुरुजी टीमचा 17 होता पहिल्या ओव्हरला. इथे 13 आल्यात. 4 रन कंपॅरिझनच्या माध्यमातून थोडंसं मागे आहे, परंतु गेअर चेंज होतील. विशाल स्ट्राईकला आहे आणि सध्या बॉलिंग मार्क वरती दर्पण म्हात्रे. जबरदस्त फॉर्म मध्ये वेगवेगळ्या संघामध्ये ज्याची वर्णी लागते मिस्टर JPL मागील वर्षीचा. आणि इथे कॅच घेण्याचा प्रयत्न केला नाही. दुविधा माइंड असते. सध्या 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे की नाही, सध्या नाही. दोन या धाव संख्येने धावफलक 15 धावा. फिल्डिंग घेतले चिंबारो बॉयजने. चूज टू फील्ड फर्स्ट. 15 झाल्यात. अकरा बॉल 42. काय जबरदस्त टाकलाय बॉल. परफ्यूम डिलिव्हरी. क्वेश्चन मार्क पूर्णपणे राईज केलं या बॉलला. चांगला टॉस झाला बॉल आणि तिथून जर पाहिलं बॅटर पूर्ण ब्लाइंडच झाला. डॉट बॉल. दर्पण म्हात्रे भरपूर प्रगती केलंय, भरपूर इम्प्रूव्हमेंट केलंय आणि भरपूर मेहनत केली या खेळाडूने. ज्या खेळाडूच्या नावावर बाईक देखील आहे. 1 धाव कंप्लीट. JPL गाजवली मागील वर्षी आणि त्या बाईक वरती स्वार झाला. मला वाटते NCA मधला पहिला खेळाडू आहे ज्याला बाईक मिळाले. दर्पण म्हात्रे. 9 चेंडू 41 ची गरज. साने गुरुजी टीम सध्या आरामात रिलॅक्स पद्धतीने. माहिती आहे की मॅचचा पलडा जो आहे ना त्यांच्या बाजूने, परंतु काही घडेल. 22 आहे स्ट्राईकला. बॅट वरती बॉल येत नाहीये, त्या प्रकारे 1 रन कंप्लीट. हार्दिक बॉलला पकडतोय, कॅरी करतोय, पेकी करतोय. 2 धावा आरामात कंप्लीट. येणारे 8 बॉल 39 हव्यात. म्हणजे 8 बॉल मध्ये 7 6. अठरा रन 4 बॉल. बाहेरचा बॉल होता. जसा बॉल आला तसा बॉलला कट केलाय आणि स्क्वेअर कटचा फटका, परंतु सध्या 1च रन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आता 2 कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 3 कंप्लीट. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 4 धावा कंप्लीट. म्हणजे उगाच संतोष मुकादमने बॉल अडवला हेच म्हणावं लागेल. स्क्वेअर कटचा फटका अप्रतिम होता. चांगली फिल्डिंग केल्यानंतर बॅकअप नव्हता. 7:35 ची गरज. 22 झाल्यात. अकोटप्प्याचा बॉल होता. ह्यावेळी मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. त्या ठिकाणी पायाने बॉल अडवलाय. अप्रतिम फिल्डिंग. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड. दमलाय भावेश भोईर. रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. 6 मध्ये 34 ची गरज. 6 बॉल 34 हव्यात. त्या वर्षी विशाल भोईर कट होतील स्कोरिंग पॅनल मध्ये आणि भार्गव भोईर इन होतील आणि विशाल खुश असेल.
जर कमी वयात भार्गव स्कोरर बनला, थोडे पैसे त्यानेही कमावले, तर त्याचा खर्च तो भागवू शकतो. म्हणून भार्गव त्याचं नाव आहे. आणि प्रगती केली पाहिजे. आपल्या गावातील जे स्कोरर आहेत, जे लाईव्हवाले अंपायर आहे, कॉमेंटेटर आहे, त्यांना सातत्याने संधी दिली पाहिजे. साऊंड असेल, त्यानंतर मंडप डेकोरेटर्स, या सर्वांना संधी मिळाली पाहिजे. तरच ते आपलं जे गुण आहेत ना ते दाखवतील. आणि भार्गवचा फ्युचर ब्राईट आहे. त्याला शुभेच्छा आहे ॲज अ स्कोरर म्हणून. इथे विजय कांबळे नाही तर स्वतः ट्रेन करतात विशाल भोईर. विशाल भोईरचे सर्व गुण घ्या, एक गुण सोडून. भार्गव 6 बॉल 34ची गरज. विघ्नेश बॉलिंग मार्क वरती. समोरच्या दिशेने फटका फसलाय आरामात. झेल टिपलाय. कल्पेश म्हात्रेने हा झेल टिपलाय. विकेट डाऊन. थँक्यू. मला वाटते जॉली बॉयजची स्पर्धा नेक्स्ट वीकमध्ये आहे याच मैदानावर. 29 एक दिवसीय स्पर्धा, वन डे फिनिश NC हाफ. आणि रविवारी मला वाटते 29 मार्चला. तर पाहायला विसरू नका भव्य जॉली बॉयजची स्पर्धा कमिंग सून 29 मार्चला या मैदानावरती. NC अंतर्गत ती स्पर्धा तुम्ही पाहणार आहात. मोठा फटका, हवेत बॉल. आता रिक्स घेण्याचा इरादा नाही आहे, कारण की पारडं जड आहे फिल्डिंगवाल्या साने गुरुजी स्पोर्ट्सचं. आणि नुसतं पारडं जड नाही तर मॅच जिंकल्यानंतर क्वालिफाय देखील होतील. म्हणजे आजच्या दिवसातला अंतिम मॅच खेळण्याकरता रेडी होतील. म्हात्रे ब्रदर्स मागे जे आहे ना ते आपण पाहिले, गोरसाई टेंबिवली. आता साने गुरुजी वरती देखील ती टॅगलाईन आले, म्हणजेच गोरसाई टेंबिवली नंतर साने गुरुजी. मिस टायमिंग. कॉटन बॉलची संधी, विकेट पाहिजे आहेत. हातातले विकेट गमावले ना नंतर मग बेस्ट बॉलरच्या यादीमध्ये एखादा विकेट मिस असतो ना तेव्हा या खटकल्या जातात. चान्स असला का बिंदास चान्स घ्या. मोठमोठे खेळाडू आपण पाहिले की असे चान्स असले की कन्वर्ट करतात. रन पाहिजे असलं तर समोरचा मोठ्या बॅटरला थांबवतात, कारण की मेहनत असते तुमची. आणि एखाद वेळी तुम्ही ती कृती करायला हवी. टीमची धावसंख्या 4 बॉल 25 झाल्यात. जॉली बॉईज मात्र एक्सपिरियन्सने भरलेला संघ आहे आणि आपल्या वरिष्ठ खेळाडूंना नेहमी मान सन्मान देतो. हारो जितो पार्ट ऑफ द गेम. आपल्या खेळाडूंना नेहमी मोटिवेट करत असतो आणि एक आदर्श संघ आहे या NCA मध्ये. या संघाला कधीच मी वादविवाद करताना पाहिलं नाही. हारलं जितलं पार्ट ऑफ द गेम. डिसिप्लिन मोस्ट इम्पॉर्टंट. आणि नेहमी चांगलं डिसिप्लिन दाखवलंय. एन्जॉय करण्यासाठी क्रिकेट खेळतात. आपल्या दैनंदिन जीवनामधून एक दिवस क्रिकेटला देत आहेत. इथे हा मॅच जिंकलाय टीम साने गुरुजीने. हार्ड लक जॉली बॉईज. आपण या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आपला आभारी आहोत. मॅन ऑफ द मॅच चर्चा केली जाईल. दर्पण की शुभम, बघूया. शुभमने 9 मध्ये 22 केल्या, 8 मध्ये 27 दर्पणने केल्या. बॉलिंग देखील टाकली दर्पण. मात्र आपण आहात या मॅचचा हिरो, परंतु शुभम करता देखील टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त त्यानेही बॅटिंग केली.